पाठाचे नाव मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. बटन दाबले की विजेचे दिवे पटकन लागतात. घरात सगळीकडे लख्ख प्रकाश पडतो. छोटी मोठी इंजिने आता विजेवर चालतात. म्हणून आपली कामे जलद व सुखद होतात. विजेमुळे आकाशवाणीचे, दूरचित्रवाणीचे कार्यक्रम आपल्याला ऐकायला व पाहायला मिळतात. ही सर्व जादू कोणी केली? थॉमस एडिसनने. थॉमस अल्व्हा एडिसन याचा जन्म अमेरिकेतील ओहिओ संस्थानात सन 1847 मध्ये झाला. विजेचा दिवा, तारायंत्र, चित्रपट यांसारखे अनेक शोध त्याने लावले. अमेरिकेत तर त्याला त्या काळी जादूगारच म्हणत असत. एडिसन लहानपणापासूनच मोठा खटपट्या होता. एखाद्या गोष्टीचे वेड त्याच्या डोक्यात शिरले की मग त्याला इतर गोष्टींची आठवणच होत नसे. शाळेच्या अभ्यासापेक्षा वेगवेगळे प्रयोग करण्यात त्याला अधिक गोडी वाटे. त्याच्या आईने त्याला घरीच शिक्षण दिले. हा एडिसन लहानपणापासूनच निरनिराळे प्रयोग करण्यात गर्क असे. कित्येकांना तो फार विक्षिप्तपणा करतो असे वाटे, पण खरे तर तो विक्षिप्तपणा नसून प्रयोग असे. प्रयोग करून पाहण्याचे त्याला जणू वेडच लागले होते. हे असे का, ते तसे का, असे अनेक प्रश्न विचारून तो आई वडिलांना भंडावून सोडी. त्याच्या बालपणीचे काही प्रसंग मोठे मजेदार आहेत. त्यावरून तो मोठा संशोधक होणार हे स्पष्ट दिसत होते. एडिसनला प्रयोगासाठी वेगवेगळ्या वस्तू जमवण्याचा फार नाद होता. खिळे, पत्रे, पट्ट्या, तारांचे तुकडे, बाटल्या, वेगवेगळी रसायने यांनी त्याची खोली नेहमी भरलेली असे. त्याने आपल्या खोलीचे वस्तू संग्रहालयच करून टाकले होते. आई वडिलांकडून खाऊला जे पैसे मिळत त्यातून तो पुस्तके आणि वस्तू खरेदी करत असे. प्रयोगांत तो तासनतास रमून जात असे. पुस्तकांत वाचलेले प्रयोग तो स्वतः करून पाही. त्याला प्रयोगांसाठी दिवसेंदिवस अधिक पैशाची गरज भासू लागली, पण पैसा वेळेवर मिळेना. हवी ती पुस्तके त्याला घेता येईनात. तो या स्थितीला कंटाळला. शेवटी एडिसनने स्वतः पैसे मिळवायचे ठरवले. त्यावेळी त्याचे वय जेमतेम 12 वर्षांचे होते. त्याने आगगाडीत फळे व वर्तमानपत्रे विकायचा ठेका घेतला. फळे व वर्तमानपत्रे विकून जो नफा मिळे त्यातून तो पुस्तके आणि प्रयोगाचे सामान खरेदी करत असे. त्याला गाडीत गार्डाच्या डब्याशेजारी एक डबा मिळाला होता. 2 स्टेशनांच्या दरम्यान जो वेळ मिळे त्या वेळात तो तेथे प्रयोग करी व पुस्तके वाचत बसे. दिवसातून 15-16 तास तो न थकता काम करत असे. उपहारगृहात जे वेगवेगळे जिन्नस मिळतात त्याचे दरपत्रक छापायचा एक छोटासा छापखाना त्याला स्वस्तात मिळाला. तो त्याने खरेदी केला. मिळणाऱ्या वेळात खिळे जुळवून तळहाता एवढे छोटेसे वर्तमानपत्र तो डब्यातच छापू लागला आणि स्टेशन आले की ते विकू लागला. अशा रीतीने वयाच्या 15व्या वर्षी तो संपादक झाला. एकीकडे कागद, दुसरीकडे पुस्तके, तिसरीकडे प्रयोगाच्या बाटल्या आणि चौथीकडे विक्रीचा माल, असा त्याचा डबा भरलेला असायचा. एकदा तो प्रयोग करत असता फॉस्फरस नावाचा ज्वालाग्राही पदार्थ खाली सांडला आणि आग लागली. ती त्याने कशीबशी विझवली. ही गोष्ट गार्डाला समजल्यावर त्याने एडिसनचे सारे सामान गाडीबाहेर फेकून दिले आणि त्याला खाली हाकलून लावले. एडिसन पुढे पुन्हा आता काय करायचे, आपली प्रयोगांची आवड कशी भागवायची, हा प्रश्न उभा राहिला. पण तो संकटांनी डगमगून जाणारा लेचापेचा नव्हता. त्याने धडपड करून पुन्हा आपले बस्तान बसवले. रेल्वेत तो नोकरीला लागला आणि फावल्या वेळी प्रयोगही करू लागला. प्रयोग करण्याची ही वृत्ती जोपासल्यानेच तो पुढे एक मोठा संशोधक होऊ शकला. या पाठाचे लेखक यदुनाथ थत्ते हे आहेत. हा पाठ इयत्ता 4थीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील होता. असेच जुने आपले बालभारती पुस्तकातील मराठी पाठ आणि कविता जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, कारण आम्ही अपलोड केलेले धडे आणि कविता तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील. तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.